हॅलो, कसे सगळे. मी ज्योती, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेवी साड्यांचं कलेक्शन दाखवलं होतं आणि आता ना राहिलेल्या साड्यांचं कलेक्शन दाखवते, कशा आहेत कशा नाही. तर ना थोड्याच आहेत, तर मी दाखवते तुम्हाला कशा आहेत माझ्या राहिलेल्या साड्या. तर ही बघा, तर ही साडी ना मी संक्रांतीलाच घेतली होती आणि सूत पण खूप छान आहे, असं सिल्क मध्ये आणि अशा लेस आहे, अशी झिरमाळ्यात लेसला. तर घातल्याच्या नंतर खूप छान दिसते, थोडी फॅन्सी टाईप आहे. तर मी खूप वेळा घातली होती, तर छान दिसते, फोटो पण छान आले. तर संक्रांतीलाच घेतली होती मी, ह्यांनीच घेतली होती. तर अशी खूप हेवी साडी हे पण. तर अशी घडी मोडली तर बघा कशी झाली. आणि अशी पदराला अशी डिझाईन आहे, तर छान दिसते. तर मला पण आवडते ही साडी. तर ह्याच्यावरचं ब्लाउज पण स्टिच करायचंय, म्हणजे ब्लाउज मॅचिंग असल्यास घालू वाटते. ही एक साडी आहे बघा. दुसरी ही अशी काठ पदर मधून आहे. तर ही जी अशी काठ आहे, तर मी उलटी घडी घालून ठेवली. तर असं काठ पदर आहे आणि आतमध्ये पिंक कलर आहे आणि हा पदर आहे. तर हा बघू शकता. तर मी ह्या साडीला घातलंच नाही, कारण ह्याच्यावर ना ब्लाउजच नाहीये. तर ह्याच्यावर तुम्हाला ना अगोदर ब्लाउज स्टिच करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर मी घालेल. ही थोडीशी घातल्याच्या नंतर मला वाटते थोडीशी फुगन. तर ही मी मम्मीकडेच होती अशी, तर ती काय घालत नव्हती, म्हणून म्हणलं मी तरी नेते घालते. तर मी मम्मीकडून घेऊन आले होते, मम्मीकडं साडी होती. दुसरी साडी म्हणजे ही आहे माझी, येलो कलर आहे आणि निळी बॉर्डर आहे अशी. तर ही साडी मी खूप वेळा घातली होती आणि मध्ये अशी ना टिकल्यांचे फुल आहेत. तर ही अशी येलो कलरची खूप वेळा घातलेली, सिल्क मधून आहे, म्हणजे असं जॉर्जेट मधून फॅब्रिक आहे. तर घातल्याच्या नंतर चोपून बसती. तर दुसरी साडी ही अशी काठपदर मधून आहे, पिंक कलर आहे आणि असे गोल्डन काठ आहेत. आणि ब्लाऊज मी घातली होती 2-3 वेळा आणि ब्लाऊज अशा कलरचा आहे. तर मी स्टिच केलंय, छान वाटते घातल्याच्या नंतर. तर मी एकदा लग्नामध्ये कुठंतरी जाताना ही वाली काठपदर साडी घातली होती, छान दिसते, पिंक कलर आहे. आणि ह्या साड्यामध्ये एवढं भारी कलेक्शन नाही. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेवी साड्यांचं कलेक्शन दाखवले, तर त्या आहेत माझ्या चांगल्या साड्या. आणि ह्या अशा मी कधी घालते कधी नाही. तर ही पण खूप दिवसाची साडी आहे आणि थोडीशी ना चोळी टाईप नसतो का पीस, तशामधून आहे आणि काट पण. आणि धुतल्याच्या नंतर एवढी चुरगळते ना, आणि घातल्यावर पण असं चुरगळासारखं होती. तर जास्त करून मी 1-2 वेळाच घातली, तर जास्त घातली नाही साडी, कारण खूप चुरगळा होता ह्या साडीचा. म्हटलं असा एक पॅटर्न असाय पाहिजे घरामध्ये, त्याच्यामुळे मी ठेवली, म्हणजे घालायला कधीतरी ही साडी. तर ही लग्न झाल्यावरच मम्मीने दिलेली. तर ही एकदम अशी सिंपल आहे आणि चोपून बसती, कपडा पण छान आहे. तर खूप वेळा घातली होती मी, छान दिसते. तर ही बघा, ही ना संक्रांतीलाच घेतली होती ही, तेच खूप दिवसाची साडी. तर असे बॉर्डर आहे आणि तर घातली होती मी 2-3दा. तर घातल्याच्या नंतर कलर छान वाटतो ह्या साडीचा पण. आणि लास्टला साडी मी तुम्हाला दाखवते मी कोणती माझी आवडती साडी लास्टची. गेल्या व्हिडिओत पण आवडती लास्टची सांगितली आणि ह्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगते आवडती कोणती साडी. तर सो आपली नेक्स्ट आहे ही वाली. तर ही 2 कलर आहेत. तर खाली असं येतंय आणि वरती असं येतंय. तर घातली मी ही साडी, ब्लाउज पण स्टिच केले, वेगळा पीस घेऊन मी स्टिच केलेले आणि छान वाटते, सुंदर वाटते, चोपून बसते घातल्याच्या नंतर. थोडीशी हेवी पण आहे, तर छान वाटते, कलर कॉम्बिनेशन छान आहे.
तर ही पण मी मम्मीकडूनच आणली होती. आणि पुढची साडी माझ्या लग्नाच्या हळदीतली साडी, तर मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा माझ्या हळदीची साडी, येलो कलर आहे पूर्ण आणि फुल अशी स्टोननी भरलेली हळदीची साडी आहे माझ्या. तर आमच्या लग्नाला झालेत 9-10 वर्ष झाले असतील. तर एवढ्या दिवसाची साडी बघा, जसला तशी साडी आहे ही. तर मी घातली होती खूप वेळा आणि हे जो फॅब्रिक पण खूप छान आहे आणि पूर्ण अशी स्टोन आहे, चमक मारतीये. रात्रीच्या हळदीला फंक्शनला छान आहे, कोणाच्या पण अशा हळदीला घालायला मी घालत असते. तर हे बघा माझ्या लग्नातली हळदीची साडी आहे. तर नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझ्या हळदीची साडी. आणि ही साडी बघा, तर ही साडी नाहीये, ही साडी मी घरी बनवली का माझ्या सिस्टरनी बनवून दिली मला, कारण ती एवढा घालीत नाही. तर ती 1-2 वेळेस घालते मग मला देऊन टाकते. तर ही खूप दिवसाची घेतलेली, म्हणजे असा कपडा घेतला होता, नेट फॅब्रिक घेतलं होतं आणि त्याला ना साडी जोडली, साडी तयार केली. असं नेट फॅब्रिक आहे बघा आणि पूर्ण असं प्लेन होतं. तर सिस्टरनी काय केलं, हे अशी डिझाईन पण केली आणि बॉर्डरला लेस पण लावली, म्हणजे ऑलमोस्ट ही पूर्ण साडी दिसेल. आणि ही साडी ना मी खूप वेळा वेअर केली, घातली पण, आणि घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते. थोडासा फॅन्सी वेगळा लुक येतो हा साडीने. तर आपल्याला असा कपडा घेऊन पण घरी साडी पण तयार करता येते. आपल्याला जशी म्हणावं तशी लेस बॉर्डरला पण लावता येते. तर असा कपडा घेऊन पण तुम्ही पण अशी साडी बनवू शकता आणि घातल्याच्या नंतर एकदम अशी असं वाटत पण नाही घातली म्हणून साडी, एकदम अशी हलकी वाटती आणि सुंदर पण वाटते. तर बघा मी खूप वेळा घातली होती. तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण अशी साडी बनवू शकता घरी. असं 6 मीटर साडीला कपडा लागतो, असा वेगळा कपडा घेऊन अशी बनवायची, स्टिच करून घ्यायची. तर पुढची साडी, तर आपली आता 2च साड्या राहिल्यात माझ्या चांगल्या. तर माझं साडी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि शेवटच्या 2 साड्या मी तुम्हाला दाखवते. तर आपल्या बायकांना किती पण साड्या असल्या तरी वाटतंय साड्याच नाही घालायला, जुन्या झाल्या सगळ्या साड्या. भलं कपाट भरलेलं असलं तरी आपल्याला वाटते साड्याच नाही घालायला आणि वाटते नवीन साडी घाला. तर प्रत्येक बायकांची तीच कंडिशन आहे. तर ही साडी ना, तर ही बघा ऑलमोस्ट सर्वांची फेवरेट आणि ट्रेंडिंग, खूप ट्रेंडिंगला झालेली ही साडी. म्हटलं असा एक पॅटर्न आपल्यापाशी पण पाहिजे ट्रेंडिंग वाला. तर मी आता रिसेंटली दिवाळीला घेतलेली. तर छान वाटतं हा कलर पण. ह्याच्यामध्ये कलर पण खूप अवेलेबल आहेत. तर म्हटलं गोल्डन कलर नाही आपल्याला, तर मी गोल्डन कलरच घेतला आणि छान वाटते घातल्याच्या नंतर. तर ही सर्वांकडेच असेल साडी, मला वाटते खूप जणीकडे ही साडी असेल. तर छान साडी वाटते ट्रेंडिंग. तर म्हटलं आपल्यापाशी पण असं एक पॅटर्न पाहिजे ट्रेंडिंग वाला, है की नाही. सो आता आपली लास्टची साडी, तर आपली लास्ट वाली साडी, तर तुम्हाला कशी वाटते ते सांगा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ मधली कोणती साडी आवडली ते पण सांगा. तर ही बघा आपली लास्टची साडी. तर आताच माझ्या भाच्याचं लग्न होतं, तर त्याच्या लग्नामध्ये ना ही साडी घेतली आम्हाला आहेरामध्ये. तर लग्नामध्ये घातल्याच्या नंतर छान दिसत होती, कलर एकदम असा उठून दिसत होता, असा कलर पण नव्हता माझ्याकडे. तर छान आहे आणि हेवी पण आहे खूप. तर लग्नामध्ये खूप असं हेवी वाटत होतं साडी आणि अशी काठ पदर मधून आहे. कलर पण छान आहे ह्या साडीचा आणि ब्लाउज पण मी स्टिच केलंय. तर तुम्ही वरती फोटो मध्ये बघत असाल तर कसं दिसते मला साडी आणि सांगा नक्की. तर ही बघा, तर ही आहे माझी लास्ट वाली साडी. आणि तुम्हाला कसं वाटलं माझ्या साडीचं कलेक्शन ते पण नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणती आवडली याच्यामधली साडी आणि ते पण सांगा. सो चलो, तुम्हाला
तुम्हाला माझा साड्यांचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती साडी आवडली. भेटूया असंच एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.